आणि हा आपला 100वा व्लॉग आहे. कधी 100 झाले कळलं पण नाही. आता माझं फ्रुट्स वगैरे सगळे कापून झालेले आहेत आणि इकडे शेवपुरीची तयारी चालू आहे. हे पण ना कॉन्स्टिपेशन आहे. ते जांभळं काढले की असेच कावळे हटतात माझ्या गाडीवरती. फायनली अस्मिताची गाडी इंडियानापोलिसला आली आहे. कशी आणली? कसं वाटतंय? फ्लाईट कॅन्सल झाली आहे. मज्जा. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मंडे आहे आणि इकडे लॉंग वीकेंड आहे. सो लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही गणेश चतुर्थी बघितली आणि इथे आता त्याचाच पुढचा दिवस आहे. आणि आता घरातलं दूध संपलं म्हणून मी पहिलं चाललोय बाजूच्या सुपर मार्केटमध्ये दूध आणायला, कारण चहा बनवायचं आहे. आणि मस्त आता थंडी चालू झालेली आहे. 13 डिग्री आहे बाहेर म्हणून मी वेस्ट घातलेलं आहे. सो हे लोक इथेच बसतात, मी पटकन दूध घेऊन येतो आणि थोडे फ्रुट्स पण आणतोय कारण मी नवीन ज्युसर घेतलंय, तुम्हाला ट्राय करायचं आहे. आज आमचा सकाळी सायकलिंगला जायचा प्लॅन होता, मग हे लावूनच ठेवलं होतं. पण काल झोपायला उशीर झाला आणि मग सकाळी पण मस्त थंडी होती म्हणून नाही गेलो. त्या सुपर मार्केटला गर्दी आहे. मला वाटलं लॉंग वीकेंड म्हणून रिकामा असेल, पण भरपूर लोक आहेत. पायनॅपल घेतलंय, संत्री घेतली आहेत, ग्रीन ॲपल्स आणि ब्लॅकबेरी. पोचलो परत घरी. घरी गेलो का हास्य जत्रा बघतायत. चहा बनवतो. इकडे चहा बनतोय आणि इकडे अस्मिताने आणलेली कोथिंबीर वडीचं परत ती प्रिपरेशन करते. तर पण चहा बरोबर कोथिंबीर वडी खाणार आहोत. किचन जरासं मेस झालेलं आहे कारण काल खूप जेवण बनवलं मी. तर आता हे लोक गेले की मी साफ करेन सगळं. आणि चहामध्ये मी गवती चहा टाकलेला आहे, वाडीलालचा गवती चहा. इंडियामध्ये काय ऐकलं होतं का कोणी? मला तर फक्त वाडीलालचं आईस्क्रीम माहिती होतं. इकडे काय काय मिळतं? हे गवती चहा मिळतो, फ्रुट्स मिळतात, फ्रोझन रुमाली रोटी पण मिळते. थँक्यू. मोदक पण गरम. कोथिंबीर वडी, साबुदाणा खिचडी, चाय आणि मोदक, चोकोपाय आणि चोकोपाय, 1 पापड, 5 पार्लेजी आणि 2 पुढे हाइड अँड सीकचे. आणि खाली वेगळं आहे खाकर आहे. तर लास्टला जेंगा पण आहे, ते पण बुडून खाऊ शकतो. चलो. आता चहा आणि ब्रेकफास्ट करून आम्ही 3 तास इकडेच बसलो होतो. आता उठलोय मी इकडनं आणि आता मी बनवणार आहे ज्यूस. अक्षय आणि राहुल गेले आंघोळीला आणि मी करतोय ज्यूसची तयारी. एवढा पसारा आहे कारण अक्षय, राहुल आणि अस्मिताला डबे बनवून देतो कारण जेवण भरपूर झालेलं आहे इकडे. आणि मी चाललोय उद्या ऑफिसला, तर मी अख्खा आठवडा घरी नसणार आहे म्हणून सगळ्यांना जेवण डिवाइड करून डब्यामध्ये पॅक करून देतोय. राहुलला लिक्विड वस्तू कमी देणार आहे कारण तो फ्लाईटनी चाललाय, हे दोघं गाडीने चाललेत म्हणून. आणि इतर इकडेच राहते. तू रात्री जेवायला इकडेच आहे मग? नाही, मी घेऊन जाईन, मला पण उद्या ऑफिस आहे. ओके. आता माझं फ्रुट्स वगैरे सगळे कापून झालेले आहेत. हे लोक आंघोळीवरनं आले की लगेच बनवून देईन कारण ज्यूस जास्त वेळ बनवून ठेवायचा नसतो. तर आल्यावर लगेच फ्रेश देईन. आणि इकडे शेवपुरीची तयारी चालू आहे कारण लंचला आज आहे शेवपुरी. सगळं सामान ऑलरेडी होतं, तर मी विचार केला मस्त शेवपुरी खाऊया. आणि प्लस कालचं आपलं पुरी भाजी ते सगळं जेवण आहे, जर मन झालं तर खाऊ शकतो. 2 तास आंघोळ केल्यानंतर राहुल आलेला आहे तयार होऊन. आता आपण ज्यूस बनवूया. फळं सुकायच्या आधी. पहिलं कुठे टाकायचं? ऑरेंज. टू ऑरेंज आले का? पहिला ऑरेंज. सॉफ्ट. हे संत्र्याचं तेल काढतंय, जबरदस्त. मिक्स मारतोस ना? ऍपल दिखने और कैसा होता है? मी इथेच काढतोय अर्धा दिवस त्याचा. हार्ड करू का? आम्ही थोडं ऑप्टिमाइज करतो कारण आम्हाला वाटतं त्याची जी पल्प आल्या त्याच्यामध्ये अजून खूप ज्यूस बाकी आहे. तो एवढा चिकटलेला आणि त्याच्या पण वड्या बनवू शकतो. त्याच्यात साखर टाकून आपण त्याची ऑरेंज बर्फी बनवून विकूया. मिक्स बर्फी, मिक्स फ्रूट बर्फी. मैं डालू क्या हाथ से? जो पण सुख पेपर ड्राय आहेत ना, करत होतं 6 hours लेटर बघतो टी लेवलचा ड्रायनेस आला पाहिजे.
मला सॉफ्ट करे, स्लो अँड स्टडी जास्त चांगला निघतो. हे पण कॉन्स्टिपेशन आहे यक. ऑलमोस्ट सगळं फायबरच आहे म्हणून. ब्लॉग मध्ये त्याला जोक माहित नाही. मित्रांनो, जर तुम्हाला अशी मस्त शी पाहिजे असेल तुम्ही फायबरच जेवण खाऊ. चोथा का तुम्ही फ्रूट ज्यूस वाल्याकडे जाणार का भैया 1 प्लेट चोथा देणार 1 ग्लास चोथा. बोले क्या भाभी, जरा हमको शी पातळ आ रहा है, हमारा शी जूस जैसा आ रहा है, तो तुम्हें चौथा चाहिए. इक्वेशन बैठ नहीं रहेगा. आय थिंक नाउ वी कॅन पुट सम बेरीज. ब्लॅकबेरी आहे, ब्लूबेरी नाही. एक साथ 25-30 डाल दे मेरे साथ. देख ना. ऐका ना, काय? भरपूर टाक ना. ज्यूस वाले आहेत ना, ते काय करतात माहिती आहे? त्यांचे कच्चा जर पायनॅपल वगैरे असेल ना, तर ते लोक साखर घालून देतात गोड करायला. ऑफकोर्स युजुअल प्रॅक्टिस. अरे ज्यूस वाला 101. फ्रूट ज्यूस आहे तर तो हेल्दी असायला पाहिजे ना, साखर घालून द्या. पण बिना शक्कर के सांगू शकतो आपण. डॅडी बिना शक्कर केच पितो. इस इलाके में शक्कर के बिना अलग, शक्कर के बिना ही होता है. चाय बनाता की आंबा बनाता. हे रेफरन्स जर कोणाला कळलं असेल तर कमेंट्स मध्ये सांगा मला. वाव, ते जांभळ काढले की असेच कावळे हटतात माझ्या गाडीवरती. ते मामाच्या बिल्डिंगच्या कडे सगळीकडे पांढरी पांढरी बिया आणि त्याच्या बाजूला असं लालिश पडलेलं असतं. म्युनिसिपालिटी ड्रेन वाटर. आता हा चौथा परत टाकायचा. हाँ, ये ब्लूबेरी के ऊपर का जो है ना पाइनएप्पल वाला वो डाल वापस. आपण कोल्ड प्रेस ज्यूस मध्ये ऊस वाल्याचं हे टॅक्टिक वापरतो. लिंबू घालू याच्यात. ज्यूस मध्ये ते ऊसाचा रसवाला नाही येतो, ते बांबूच्या मध्ये. शेवपुरीचं पण सगळं सामान याच्यावर टाक. शेवपुरीची पण याच्यात पण बांबू खाऊया. शेवपुरी पण इकडे तयार आहे आणि आपला ज्यूस पण तयार आहे. होत होता. ट्राय कर. चिअर्स. 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 मस्त आहे, फॅन्टास्टिक. चांगला आहे ना. मस्त आहे. नेक्स्ट टाइम काहीतरी असं ट्रॉपिकल अजून फ्रूट पाहिजे. पण काय खायचं? गोवा टाईप. केळ्याचा ज्यूस बनवूया नेक्स्ट टाइम. आणि केळं आणि कांदा मिक्स. मस्त शेवपुरी आहे. आयडिया माझी होती, एक्झिक्यूट अस्मिताने केली. तर हे लोक निघतात म्हणून अस्मिता राखी बांधते. राहिलं होतं आहे आमचं. अक्षयच्या बहिणींनी पाठवल्या आहेत त्याला राख्या. बहिणी जर ब्लॉग बघत असतील तर हे प्रूफ आहे. बघतात ते व्हिडिओ. किती बहिणी आहेत तुला? ही माझी आहे. अच्छा. खऱ्या नाहीये, मग खोट्या आहेत त्या? म्हणजे सख्या नाहीये. आता हे लोक निघतात आणि अक्षयने बिचारीने दोन्ही सायकल आणलेल्या, पण आम्ही सायकलिंगला गेलोच नाही कारण मला रात्री झोपायला खूप लेट होत होता. सो जाता झालं नाही. नेक्स्ट टाइम. ही ती पिशवी अजून एक डबल घेतो का? फक्त गाडीपर्यंत. हां, ओके. आम्ही निघालोय घरातून. फायनली अस्मिताची गाडी इंडियानापोलिसला आली आहे. कशी आणली? शिप केली ट्रकवर. नाईस. सायकल्स लागलेल्या आहेत. आणि जेव्हा लास्ट टाइम अक्षय आणि प्रद्युम्न आले होते तेव्हा त्यांना सायकलिंग आवडलं होतं म्हणून त्यांनी पण सायकल्स घेतल्या होत्या. आणि माझी मोटरसायकल इकडे असायची ती मी विकली आहे. 3-4 महिने झाले पण मी व्हिडिओमध्ये सांगायला विसरलो. तर चला, मजा आली. भेटूया आता परत लवकरच. येस. आता अस्मिता तर काय इकडेच आहे. मी येतो आता ओक्लाहोमाला, नाहीतर हां, नाहीतर डायरेक्ट नोव्हेंबर इंडिया. तर राहुलला आलो एअरपोर्टला सोडायला आणि त्याचं फ्लाईट डिले झालं आहे. 7चं फ्लाईट 8:15चं झालं आहे. तर मी त्याला बोललो आहे की चेंज करून उद्या सकाळचं फ्लाईट पण घेऊ शकतो, पण त्याला उद्या काम आहे म्हणून आता आम्ही ऑप्शन्स बघतोय काय. आणि मागे स्टारबक्स आहे म्हणून एक कॉफी मारतो विचार विमर्श करता करता. आम्ही घेतले टोमॅटो मॉझरेला सँडविच आहे. कॉफी घेतली आहे मी गरम, राहुलने थंड घेतली. ती मस्त एअरपोर्टला फील्ड ट्रिप झालेली आहे कारण राहुलची फ्लाईट कॅन्सल झाली आहे. मस्त कॉफी प्यायला मी आलेलो असं झालं इकडे एअरपोर्टला. आता मस्त घरी फ्लाईट चेंज करायला मी तर लगेच सांगितली आहे. सकाळी 6ची फ्लाईट आहे, 9:30ला तो पोचेल ओक्लाहोमाला. कारण आता तो टेक्सासमध्ये राहा, ओक्लाहोमाला राहतो. कसं वाटतंय फ्लाईट कॅन्सल झाली आहे? मज्जा. मेन मी फ्लाईट कॅन्सल झाली मग खुशी आहे. इकडे ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम नाही कारण त्याच्या ऑफिसमधली एक
कलिग होती ती पण इकडनंच सेम फ्लाईटने जाणार, तिची पण कॅन्सल झाली. आता पोचलो परत आणि गाडी तुम्हाला जरा वेगळी वाटत असेल कारण मी घरीच हे हेडलाईट स्मोक करत होतो. दोन्ही हेडलाईट आणि फॉगलाईट एक साईड करून झाली आहे, दुसरी साईड करायची. कंटाळा आला आणि त्याच्यानंतर मी गाडी चालवली सो त्याची धूळ वगैरे सगळं लागलं ते परत साफ करून मग मला करावं लागेल. उघड ना, क्लिअरन्स बघायच्या मध्ये किती कमी आहे. तुझा ठोकात चुकेल एवढं जवळ जातं. बघूनच त्रास होतो ना. तर घरी पोहोचलो मी परत आणि आता काय करायचं नाही आणि आमचं सायकलिंग राहिलेलं म्हणून आता आम्ही सायकलिंग करायला चाललो. आता आम्ही स्टार्ट केलं सायकलिंग करायला आणि 10 किलोमीटरची राईड आहे. कसं वाटतं आतापर्यंत? मस्त मस्त थंडी आहे, टेम्परेचर आणि वातावरण वेदर मस्त आहे. 20 डिग्री आता टेम्परेचर आणि ऊन पण एवढं स्ट्रॉंग नाही आहे. UV इंडेक्स 1 आहे. आता आलं आपल्या मेन ट्रेलला आणि आज लोक पण कमी आहेत कारण लॉंग विकेंड आहे ना. आज मस्त ट्रेलवर कोणी नाही आहे जास्त, खूप कमी लोक आहेत आणि आत तिकडे एकदम मस्त थंड वाटतंय. तर ऑलमोस्ट आमची राईड संपत आली आहे. अजून 1-1.5 किलोमीटर असेल. पाणी प्यायचा ब्रेक घेतलेला आम्ही. कसं वाटतंय? 9 किलोमीटरचा नॉर्मलचा प्रॉब्लेम नाही ते. अप हिल असेल ना डोंगर चढताना तेव्हा वाट लागते. आता सकाळचे 3:45 वाजलेत आणि आता मी एअरपोर्टला चाललोय. आता फुल झोप येते. पोचलो एअरपोर्टला. चल, तर असा होता आजचा व्हिडिओ. आय नो खूप छोटा होता पण फ्लाईट कॅन्सल झाल्यानंतर आम्ही घरी आलो, त्याच्यानंतर सायकलिंग केलं, मग गप्पा मारून लवकर झोपलो कारण दुसऱ्या दिवशी 3 वाजता उठायचं होतं फ्लाईटसाठी. सो जास्त काही शूट करता आलं नाही आणि हा आपला 100वा व्लॉग आहे. कधी 100 झाले कळलं पण नाही. जेव्हा पहिला व्लॉग मी केला होता तेव्हा मला वाटलं नव्हतं की एवढे 100 व्लॉग होतील कारण तो व्लॉग तर मी असाच टाइमपास म्हणून टाकला होता. हास्य जत्राचा शो होता म्हणून तो बघायला गेलो. तुम्ही विचार केला चला असं ट्राय करून बघूया आणि मी कोणालाच सांगितलं नव्हतं की मी व्लॉग करतोय. फक्त मम्मी डॅडी राहुल आणि 1-2 इकडचे जरा जवळचे मित्र होते त्यांना सांगितलं होतं. तर त्या व्हिडिओला व्ह्यूज आले म्हणून मी सेकंड व्हिडिओ केला, त्याला व्ह्यूज आले म्हणून थर्ड केला. असं करत करत आता 100 व्हिडिओ झालेले आहेत आपले आणि 16,800 सबस्क्रायबर्सची आपली फॅमिली झालेली आहे. मला कधी वाटलं नव्हतं की एवढे सबस्क्रायबर्स होतील. तर आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्सना माझ्याकडनं थँक्यू आणि जे कमेंट करतात एव्हरी व्हिडिओला न चुकता त्यांना पण थँक्यू. कमेंट वाचायला मला सर्वात बेस्ट वाटतं आणि हा चॅनल मॉनिटाईज नाहीये सो मी यांनी काही पैसे कमवत नाही. फक्त तुमचे छान कमेंट्स आणि त्याला वाचायचा आनंद हीच माझी कमाई आहे चॅनल मधली. आणि हे व्लॉग वगैरे मी माझी एक हॉबी म्हणून करतोय. जर मी हे प्रोफेशनली करत असतो पैसे कमवण्यासाठी तर मी हात धुवून मागे लागलो असतो. युट्यूब शॉर्ट्स, इंस्टाग्राम रील्स सगळं मी केलं असतं, मे बी प्रमोट पण केलं असतं चॅनल. पण ती हॉबी म्हणून आहे म्हणून मी एन्जॉय करतोय आणि कुठलंही प्रेशर नाहीये. कधी माझ्या कन्व्हिनियन्सनी व्हिडिओ शूट करतो आणि एकदम रिलॅक्स वाटतं. जर मी ती ऍडेड रिस्पॉन्सिबिलिटी घेतली ह्याच्यानी पैसे कमवायची तर मग त्याच्यातली मजा जाईल असं मला वाटतं आणि पुढे करू पण शकतो. आणि हा युट्यूब चॅनल बंद करायचा माझा सध्या तरी प्लॅन नाहीये. फक्त जरा कामामुळे मला व्हिडिओ टाकता येत नाहीये टाइम टू टाइम, पण मला जसं जमेल तसं मी टाकत जाणार आहे कारण जे मेन मी काम करतो त्याच्यावर माझा प्राईम फोकस आहे. म्हणून हॉबीज सेकंडरी आहेत पण इम्पॉर्टंट पण आहेत. तर परत एकदा तुम्हाला सगळ्यांना व्ह्युअर्सना मी थँक्यू म्हणतो आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या आणि चांगले चांगले कमेंट्स करा. कमेंट्स वाचायला मला खूप मजा येते. आता जे रेग्युलर कमेंट्स करतात त्यांची तर नावं पण पाठ झाली आहेत आम्हाला म्हणजे मम्मी डॅडी मी राहुल आम्ही जेव्हा फोनवर बोलतो तेव्हा मी म्हणतो अरे ह्याची कमेंट नाही आली त्याची. आता मी नाव घेत नाही कारण एकाचं घेतलं तर असं वाटेल की सगळ्यांचंच घ्यायला पाहिजे. म्हणून प्लीज कमेंट करत राहा. तोच एक माझा बूस्ट आहे व्हिडिओ टाकण्याचा. आणि जर तुम्हाला अजून काही कंटेंट बघायचं असेल तर मी मध्ये चॅलेंजचा व्हिडिओ टाकला कारण मी पण युट्यूबवरनच आयडिया घेतो बाकीच्यांच्या ब्लॉग्सवरून की आता चॅलेंज वगैरे करतायत. सो मी फ्रेंड्सनी डिसाईड केलं की असं चॅलेंज वगैरे करू शकतो. तर तुम्हाला तसे कंटेंट बघायचं असेल तर मला तसं सांगा किंवा US मधलं तुम्हाला काय बघायचं असेल तर ते मला कमेंट्समध्ये तुमच्या पण आयडियाज मला कळून द्या आणि त्या हिशोबाने मी व्हिडिओ बनवायचा ट्राय करीन. सो परत एकदा सगळ्यांना थँक्यू. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.